शारदीय नवरात्र विशेष दुर्गा सप्तशती पाठ मराठी भाषेमध्ये अध्याय 2. देवाच्या तेजापासून देवीचा प्रादुर्भाव आणि महिषासुराच्या सेनेचा वध. ओम चंडिका देव्याय नमः. श्री गणेशाय नमः. ओम रीम मेधा म्हणाले सूरथाला. पूर्ववृत्तांत सांगतो तुझला. असुराधिपती महिषासुराला चढला मोठा उन्माद. त्याने विराट सेना घेऊन केले स्वर्गीय आक्रमण. देवराजही गेला धावून प्रतिकार तो करावया. दैत्य आणि अमरगण झटकले अति उग्न होऊन. तो संग्राम क्रूर भीषण शतवर्ष चालला. दैत्य प्रबळ त्यात युद्धात झाली देवसेना पराभूत. महिषासुर तो विजयवंत इंद्रपदी आरूढला. तेव्हा पराभूत देव सगळे ब्रह्मदेवा शरण गेले. त्याला घेऊन या त्यावेळे पातले हरिहर स्थानाशी. तेथ दोन्ही देवेश्वर प्रपात केला निवेदन वृत्तांत. कैसा महिषासुर उन्मत कैसा झाला पराभव. वदले भगवन सूर्य अग्नी पवन कुबेर चंद्र यम वरुण आदी सर्वांचे प्रभुत्व हरण केले दैत्य राजाने. आता त्याच्या अधिकारात तो स्वयंच अधिष्ठित स्वर्गामधून निष्कासित केले आम्हा सर्वाते. तेने संकटी अमरगण आज मत्य मानवा समान करीत आहोत भ्रमण. भूमीवरती इतरस्थ ही दुर्दशा दारुण भोगती ते क्षणोक्षण देवशत्रूची कृते भीषण. कथन केली तुम्हासी म्हणून सांप्रत आशा धरून. प्रभो आलो आम्ही शरण तरी आता काढा शोधून. महिष वधाचा उपाय तो. ती अगतिक वचने ऐकून झाले हरिहर क्रोधयमान. भ्रुकुटी वक्र झाल्या तक्षण. मुखचर्याची भयंकर त्या आवेगे चक्रपाणी. ब्रह्मदेव आणि पिणाक पाणी या त्रियीच्या मुखामधून महान तेज प्रगटले. त्याच समयी इंद्रादी देवगण त्यांचाही दिव्य देहातून महान तेजाचे आविर्भवन होऊन गेले. ते एकवटले. तो महातेजस्वी पुंज निश्चय त्याच्या ज्वालांनी व्याप्त दिग्गत. जणू महागिरी ज्वलंत दिसू लागला अमराते. ती तेजोराशी एकत्रित नारीमध्ये झाली परिणित. तिच्या प्रभावे समस्त त्रैलोक्यात ते व्यापिले. शिवतेजाने बनले वदन. यमतेजाने कुंतल छाण आणि विष्णू तेजापासून बाहू बनले तियेचे. चंद्र तेजे स्तनयुगल इंद्र तेजे कटिका कोमल. वरुण तेजे बनले केवळ जंगायासह उरुद्वय. भूमी तेजे नितंब प्रगटन ब्रह्म तेजे उभयचरण. पादांगुली रवी तेजापासून वसु तेजे करांगुली. कुबर तेजे बनली नासिका प्रताप तेजे दंतपंक्तिका. तीन नेत्रांची मालिका पावक तेजे प्रगटली. उभय संध्यांच्या तेजापासून भुवयांचे आविर्भवन. वायू तेजे बनले जाण कर्णयुगल तियेचे. अन्य देवांच्या तेजापासून इतर अंगे निर्माण होऊन ती कल्याण स्वरूपा पावन झाली उत्पन्न त्या समयी. तधी साक्षात तेजोराशी त्या दैदिप्यमान शिवसे पाहुणी महिष सत्रस देवांसी अत्यानंद जाहला. त्या सर्वांनी आपापली दिव्य आयुधे तिजला दिधली. पिनाकी ईश्वरे त्यावेळी निजलीला दाखविली. त्यांनी आपल्या शूलातुनी अन्य प्रखर शूल काढूनी तिजलागी केला अर्पण. गोरविले या परी श्रीहरीने निज चक्रातुनी दुसरे चक्र निर्माण करुणी. ते तेच्या हाती देऊनी सन्मानिले सद्भावे. वरुणाने दिदला शंक अग्निदेवे शक्ती भयानक. दोन शरयुक्त भाते एक धनुष्य दिदिले वायूने. यमाने देव इंद्राने वज्रातुनी अन्य वज्र दिदिले काढून. एक घंटा ऐरावतावरून काढून या दिदिली. यमाने आपल्या कालदंडातुनी एक दंड दिदला काढून. वरुणे पाश केला अर्पण प्रजापतीने अक्षरमाला. ब्रह्मदेवाने कमंडलू दिदिला. कालाने अर्पिले खडगाला. एक निर्मल ढाल त्यात वेळा. तीही दिदिली तिजलागी. भास्करे तेच्या रोपकुपात भरले स्वतेज ओतप्रोत.
श्रीसागरे तिच प्रती दिदिले बहुल उपहार, दिव्य चुडामणी कुंडले सुंदर, कंकणासहत उज्ज्वल हार, सर्व बाहूंसाठी केयूर, सुंदर नुपुर चरणांसाठी, गळ्यासाठी अनुपम कंठी, रत्नमुद्रिका बोटांसाठी, धवल अर्ध चंद्राकृती दिदिले मस्तकी शोभया, या सवे परिधान म्हणून जी राहतील नित्य नूतन, ऐसी महावस्त्रे दोन अर्पियली विनयाने. विश्वकर्मे निर्मळ परशु दिधला, अनेक शस्त्रे अर्पिली तिजला, संगरी साधन कराया दिधले अभेद्य कवचाते, उरी मस्तकी शोभमाला, अर्पिल्या अमलात पंकजमाला, सागरे हाती धरायाला दिदले मनोहर पद्मते, हिमाचले वाहन म्हणून दिदला सिंह बलवान, विविध रत्ने अमूल्यवान अत्यंतरे अर्पिली, कुबेरे सदैव महायुक्त, असे पाण मात्र दिले तिच प्रत, शेषे महामणी विभूषित, नागहार तो दिला. अन्य देवांनीही त्यावेळा तिचा थोर सन्मान केला, अर्पिली विविध आयुधे तिजला, दिदिली दिव्य आभूषणे. त्या गौरवे देवी संतुष्ट, करू लागली हास्य विकट, तिच्या घोर गर्जने समस्त नभोमंडळ दुमदुमले. त्या ध्वनीचा अवकाशात प्रचंड प्रतिध्वनी उमटत, तेने 14 भुवनात मोठी खळबळ माजली. समुद्र शुद्ध जाहले, सर्व पर्वत डगमगले, वसुंधराही त्यावेळे कंपयामान जाहली. ते समस्त अमरमगन अतिहर्षित होऊन सिंहवाही ते पाहून करू लागले जय जयकार. आत्मरूपाच्या प्रत्यक्ष मूर्ती, प्रशांत मानस मुनी श्रेष्ठी, तेही भक्ती विमर चित्ती स्तवन करू लागले. त्रैलोक्याते क्षुब्ध पाहून धास्तावले दैत्य महान, सेना शस्त्र सज्ज करून युद्धास सिद्ध जाहले. महिषासुरही आश्चर्य करीत, संतप्त वचन उच्चारित, अरे काय चालले येथ, कसला भीषण निनाद हा. मग वस्तुस्थिती जाणण्यासाठी महासेनेसह तो दैत्यपती जेथोनिया गर्जना उठती त्या स्थानाशी चालला. पुढे जाताच त्यावेळे तिने स्वतेजे त्रैलोक्य व्यापिले. त्या महादेवी ते पाहिले करी आश्चर्य मानसी. तधी जियेच्या चरणाभारे भूमी दडपली जात सत्वरे, मुकुट तेजे गगन सारे प्रकाशमान जाहले. जी हाती मनुष्य धनुष्य धरुण, करुणी तत्कार भीषण, करिता ते विलक्षण प्रक्षुब्ध सप्त पाताळा. जी आपुल्या सहस्त्र भुजांनी उभी सर्व दिशा व्यापुनी, त्या भगवती ते पाहुणी क्रोध चढला दैत्यांते. मग द्वैदेष्टे असुरगण विना विलंब केले धावून, तिच्या समवेत समोरून युद्ध करू लागले. नाना शस्त्र प्रहारे त्यावेळे दिशा अंतरिक्ष धगधगले. चिक्षुरे महाक्रमण केले, दिले आव्हान तिजे लागी. मग बलाढ्य तो सैनानी सर्व सामर्थ्य एकवटूनी, भगवती ते भिडूनी युद्ध करू लागला. त्याते साह्य व्हावे म्हणून चामर दैत्य बलवान चतुरंग असुर सेना घेऊन तीवरी धावला. उद्वग्न नामक दैत्य महान 60 सहस्त्र रथी ती घेऊन श्रीदेवीच्या सन्मुख जाऊन युद्ध करू लागला. महाहनुकोटी असुरांसमेत असिलोमा 60 लक्ष संख्येत वीर घेऊन समरभूमीत महावेगे लोटला. बाष्कल दैत्य 60 सहस्त्र घेऊन या दैत्यभार, परिवारात तो अश्वगज सागर. कोटी रथासह पातला, बिडाल दैत्यही त्यावेळा 5 कोटी रथ मेळा, सज्ज करुणी रणी पातला. आक्रमिले देवी ते तधी रथवेष्टित परिवारित, रणनिमग्न असता तेथ अन्य महादैत्य रथ गजा अश्वयुक्त. लढत होते तीशी तोच रथ परार्ध संख्येत, गज तुरंग पदातीत समवेत. स्वये महिषासुर युद्ध प्रवर्त समरांगणी टाकला. ते त्याचे आगमन होताच पेटले दैत्यगण, अति द्वेषाने उग्र होऊन प्रहार करू लागले. तोमर बिंदीपाल शक्ती, मुसळ पट्टिश परशु हाती, खडगे उगारुणी त्रिवगती पुढे पुढे धावले. आणि तिचे घेण्या प्राण करू लागले पूर्ण प्रयत्न. कोणी खडगे, कोणी शक्ती भीषण, कोणी टाकिले पाशांते. तधी चंडिका देवी भवानी निज शस्त्रांचा मारा करुणी शत्रू आयुधे क्षणोक्षणी भग्न करू लागली.
त्या युद्ध प्रसंगी तिच्या मुखावर होती सौम्यता, खरोखर नव्हते अन्य भाव प्रखर, कष्टाचे वा शिनाचे. तो तियेचा प्रताप पाहून तुष्ट झाले अमरगण, करू लागले तिचे स्थवण ऋषीमुनी तपोनिधी. समरांगणी ती युद्धरांगिणी, शस्त्रांचा मारा करुणी, असुरा ते विधी ते पाहुणी, सिंहराजही चेतला. तो आपली आयाळ हालवित, वनी वरवा जावा पसरत, तेवी संचारुनी शत्रुसेनेत, मारू लागला दैत्यांते. युद्धप्रसंगी त्यावेळे अंबिकेने जे निश्वास टाकले, त्याचे क्षणात गण बनले शतसहस्त्र संख्येत. देवी शक्तीने सामर्थ्यवंत बनलेले ते गण समस्त, परशु भिंदीपाल खडगा समवेत, पट्टे घेऊन धावले. ते असुरा ते भिडून घेऊ लागले त्यांचे प्राण, आणि पंखपटह वाजवून नाचू लागले संगरी. त्या युद्धरूपी महोत्सवात अन्य गणही विजय मिळवित, करू लागले आनंद व्यक्त मृदुंगाच्या निनादे. तदी देवी ती युद्ध निपुण, शूलशक्ती गदा मारुण, खडगादी आयुधे प्रहार करून मारित होती दैत्यांते. तिने शेकडो महासुरांना धाडिले वेगे मृत्यू सदना, केले मूर्छित कित्येकांना भीषण घंटानादाने, कित्येकांते पाश टाकून धरायाशी केले खेचून, तीक्ष्ण खडगे वार करून, केले द्विभाग कित्येका ते गदा मारून, केले जर्जर केले प्राण, ते मुसळाने ठोकले सडकून, रक्त ओकू लागले शूलाघाते छाती फुट, कित्येक व्याकुळ पडले मरून, शर वर्षावे विरदीन होऊन, गेले कित्येक काळमुखा. शेनायाप्रमाणे आक्रमक महासुरते ते देवा पीडक, देवी पुढती होऊनी अगनिक, प्राण सोडू लागले. ऐसी रणचंडिके पुढती चाले ना कोणाची मस्ती, जे आले ते मरणाप्रती गेले निघून तत्काळ. तिच्या शस्त्रघाते भीषण हात कोणाचे पडले तुटून, कोणी पडले कंठ भंगून, कोणी मस्तक गमाविले, कोणी मधोमध कापले गेले, कोणी कंबर मोडूनी पडले, कोणी छिन्न विछिन्न कोसळले मांड्या फुटूनी रणांगणी. त्या युद्धात क्षतिग्रस्त झाले दैत्य असंख्यात, कोणाचा एक राहिला हात, एकाचा पाय कोणाचा एक डोळा गेला, कोणी मधोमध दुभंगला, दाणादाण झाली त्यावेळा गदारोळ माजला. रणमदाने मत्त जाहले ते दैत्य मस्तक तुटले, तरीही पुन्हा उठू लागले आयुधासह युद्धाते. अन्य कित्येक कवंदे तेथ युद्धवांच्या निनादात, गुंग होऊन नाचत समंगराची इतस्तः. इतर कित्येक दैत्य सामर्थ्यवंत, खडग शक्तिवृष्टीयुक्त, थांब थांब असे म्हणत धावत होते क्षणोक्षणी. त्यांनी तियेसी ललकारता, जाऊ लागले मृत्यूपंथा, मस्तके तुटून धडे उरता पडू लागले रणांगणी. त्या महाभयंकर समाग्रात देवीकडून जे उद्ध्वस्त, ते रथाध्वज गज दैत्य समस्त, विखरून पडले सर्वत्र. त्या कारणे रणभूमीत चलन वलनही दुरापास्त, झाला इतका रक्तपात की पाट वाहू लागले. देवी दाहक अग्नीकडून तृण काष्ट राशी जाती पळून, तेवी भगवती अंबीकडून असुर महासेना आटली. तिचा सिंहही क्रोधावेगाने आपुली आयाळ झटकत आणि प्रचंड गर्जना करीत मारित होता दैत्याते. त्या समयी देवीगणांनी महासुराते भिडूनी ते युद्ध केले रणांगणी. त्यांनी आश्चर्य सकलांना, तो त्यांचा प्रताप पाहून झाले संतुष्ट अमरगण. पुष्पवृष्टी स्वर्गातूनी करू लागले तयांवरती. याप्रमाणे श्री मार्कंड पुराणांतर्गत सार्वणिक मन्वंतरातील देवी महात्म्यामधील महिषासुर सैन्यवध नावाचा 2रा अध्याय संपूर्ण झाला. श्री दुर्गा अर्पणास्तु. श्री दुर्गा देव्याय नमः.